काल एक झाकण झुलं शिपुर्ड कुठंतरी नोकरीला असेल, मला शिकवतंय शेतकऱ्यांसाठी काय बोलायचं. मी या शेतांमधून लाखो रुपये कमवतो, या शेतीमधून या मातीमधून सोन्यासारखी पिकं पिकवतो, त्याच्यामधून उत्पन्न बी घेतो, ते शेतकऱ्यांना बी सांगतो. पण ज्या शेतकऱ्यांची खरंच परिस्थिती वाईट आहे, जे पारंपरिक पिकांवरती अवलंबून आहेत आणि झाकण झुल्या तुझ्या ताटामध्ये जी 3 वेळाची भाकरी रोटी चपाती काय येते ना, ती आमच्याच शेतामधून येते. जे शेतकरी ते पिकवतात त्यांची परिस्थिती वाईट आहे, त्यांच्याकडे लढण्यासाठी साहसच उरलं नाही. अशा शेतकऱ्यांसाठी मला कर्जमाफी मागायची आहे आणि त्या शेतकऱ्यांचं दुःख तुला नाही समजणार. त्या मुंबई पुण्यामध्ये बसून तुला शेतकरीच नाही समजणार. तू जे खातो ना ते खातो, त्याची व्हॅल्यू पण नाही कळणार. तुला फक्त एकच कळणार, या दुनियेमध्ये खूप साऱ्या खराब गोष्टी घडल्या, पण एखादं कोणतं चांगलं काम करत असेल तर त्याचा पाय कसा ओढायचा. कारण की झाकण झुल्या तुला ते संस्कार भेटलेत, तुझी तीच लायकी आहे. मी किती कमवतो, माझ्या शेतांमधून काय भेटतं हे अख्ख्या दुनियेला माहिती, अख्ख्या जगाला माहिती आहे. या सरकारचं माझ्यावरती कोणतं कर्ज नाही आहे, पण मला त्या शेतकऱ्यांसाठी लढायचं आहे ज्यांची परिस्थिती बघितल्यानंतर आपसूक डोळ्यात पाणी येतं. आणि त्या भाकरीला जाग, एखाद्याला नावं ठेवत असताना, शेतकऱ्यांबद्दल बोलत असताना जरा तोल सांभाळून बोलत जा. तू काय दुसरं काही खाणार नाहीयेस, तुला भाकरच खायला भेटणार आहे. हा शेतकरी नाही वाचला तर अजून काही खाणार आहेस का? भाड खाऊ. त्यामुळं नीट इज्जतीत, शेतकऱ्याला इज्जत देता येत नसेल तर खायचं बंद करायचं आणि वाऱ्याकडे तोंड करून करून मरायचं. समजलं? बोलायला यायचं नाही परत.